हॅलो आई. हॅलो, माझी बर्फी बरी आहे ना? घरचे सगळे ठीक आहेत ना? बर, आता तू कामात असशील ना? घरात तुमच्या माणसं भरपूर, त्यांचा स्वयंपाकाचा खटला मोठा ना? हा, तू काम करत आहे, मी सावकाशीन फोन करते. हा नाही ग, मी खोलीतच आहे. अगो, असं काय ता अजून खोलीत काय करतस? हा, तुझ्या अंगात काय निशा आली की काय? अगो, सकाळची कामाची धावपळीची वेळ, स्वयंपाकघरात नकोस, खोलीत बसून काय करतस? अगो, मी बोलताय ना. मला इकडे दे. हॅलो गौरी, काय झालं? तू खोलीत आहेस काय? तब्येत बरी आहे ना? अगं नाही, म्हणजे मला स्वयंपाकघरात जाता येत नाहीये ना. काय? नाही अगं, म्हणजे काय ना, अम्माजी मला म्हणतात की राहू दे, तू काम करू नको, आराम कर सध्या, म्हणून. त्यांना सांग तू, आता नवी नवरी कसली, 2 महिने झालेत लग्नाला म्हणावं. स्वतःहून जायचं स्वयंपाकघरात आणि त्यांना विचारायचं, मी हे करू का, ते करू का? त्यांच्या पद्धतीचे पदार्थ येतात ते कर, किंवा मग नवीन पदार्थ शिक ना तू. अशी खोलीत बसून राहू नकोस ग. हो, बोलणं झालं की जाते ना लगेच. आई, म्हणजे नची दादा कसं आहे? बरं आहे, खूप संतापलाय. आम्हालाही काही सुचत नाहीये ग. म्हणजे निशाची आई सारखा फोन करते, माफी मागतेय, तिला समजून घ्या म्हणतेय. निशाला पश्चाताप होतोय असं सांगते सारखं, पण तुला माहितीये ना तुझा दादा, एकदा चिडला की चिडला. तू कुणाचं काही ऐकायलाच तयार नाहीये ग. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी एकदा शांत चित्ताने विचार करावा. कारण काय आहे गौरी, आयुष्यभराचा निर्णय आहे ना ग. आणि तू जा, अम्मांना मदत करायला जा बेटा. हा हो, जाते. काळजी घ्या. काय गुजरे? हा, काय चालला तुझा? तू निशाची वकिली कधीपासून करूक लागली? आई, वकिली नाही ग करत आहे, पण जरा विचार कर ना. ती कुणाची तरी मुलगी आहे की नाही, आणि तिच्या आईची परिस्थिती आपल्याला माहिती आहे ना. त्या वडिलांच्या पेन्शनवर कसं बसं चालतंय तिचं. त्या कुठे ठेवणार आपल्या मुलीला? तो त्यांचा प्रश्न. ते कुठे काय ठेविनात त्यांच्या लेकीत? नाही आई, त्यांची लेक या घरची सून आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. छान. अगो, सासऱ्याचं घर विकून खाल्ल्यान, कळला? सासू सासऱ्यांका मनस्ताप देऊन वेड लावायची पाळी आणल्यान नवरा भडकलेला. आणि अशा बेभरोशाच्या बाईवर विश्वास ठेवायचा? हा, तुझ्या शाळेत तू काय हाच व्यवहार शिकवलान काय? अगं शिकवलंय ग, सगळं शिकवलंय मला, पण मुलांच्या बाबतीत व्यवहार वगैरे काही नसतो ग. जशी गौरी आहे तशी निशा आहे. आता तिने आपल्याला आपलं नाही मानलं तरी आपण नातं विसरू शकत नाही ना. अगो, आहे ते नातं विसरू नकोस. अगो, तू सासू आहेस ना तिची, मग सुनेन काय केल्यान तर तिका शिक्षा नको देऊ, दांडको नको मारूक तिका. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.